एक एक मॅच पराभूत राहिलेत, म्हणजे पहिला विजय कोणाच्या खात्यामध्ये? पहिला चेंडू स्क्वेअर कट केला ऑन डी टो, अप्रतिम फटका, डी पॉइंटला निघून जातोय, वन बाउन्स, चौकार. हो, बॅट स्विंग केली होती यावेळी मात्र आपण पाहिलं तर अर्थातच 4:38 पहिला चेंडू मैदानामध्ये टाकण्यात आला. सध्या स्ट्रायकिंगला सनी कंकला तुम्ही पाहताय, अप्रतिम फटका पहिला त्यानं खेळला. दुसरा चेंडू निर्धाव प्राप्त होतोय. किरण कंक कॅप्टन आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि कॅप्टनच गोलंदाजी करतोय रणजित देसाई. ओहो, पुन्हा एकदा बॅट स्विंग करतोय, अगदी बघतोय ज्या पद्धतीने आपण पाहिलं कुठलाही फुटवर्क नाही, थोडासा फ्रंट फुटला येऊन वेगानं मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर आपण पाहिलं तर टायमिंग जुळवण्याचा प्रयत्न राहिलाय, मात्र चेंडूला गती इतकी होती की तो चेंडू मात्र अगदी अफुंकर आणि गुंगारा देऊन मात्र निघून गेलाय. चांगला कमबॅक केला, एका चौकार पहिल्या चेंडूवरती आला, मात्र त्यानंतर केलेला कमबॅक हा चांगला राहिला. ओहो, शफलून घेण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर हलक्या हाताने फक्त कट केला, स्लिपला आहे, खेळाडू चेंडू पकडतो, फेकतोय, एक धाव मात्र आपण पाहिलं तर अगदी वेगानं मात्र जरूर कंप्लीट होते, जिथे आपण पाहिलं तर अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. 4 चेंडूचा खेळ सध्या मात्र अगदी सादर केल्या, 5 धाव संख्या स्कोर करवती सध्या आपण पाहिलं तर झळकते. मनापासून खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करेल, कारण की जे संपूर्ण नाश्त्याची व्यवस्था, संपूर्ण चहा दुपारच्या टायमिंगला अर्थातच वेदश्री वडापाव आणि स्नॅक्स सेंटर, वेदश्री यांचं खऱ्या अर्थानं स्नॅक्स सेंटरचं मनापासून आभार व्यक्त करेल, कारण की चांगली उत्तम सोय वेदश्री वडापाव आणि स्नॅक्स सेंटर यांच्या माध्यमातून केली आहे. पाच धाव संख्या, 5 ऑन स्कोर कार्ड. पुढे आलाय, उचललाय किरण कंकच्या बॅट मधून, अंतर कमी राहिलं, कॅच नाही, हातामध्ये नाहीये. इथे टायमिंग कॅच घेत असताना चेंडूला हात देखील स्पर्श झालेला नाहीये. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या आधी नाईकबा 11च्या कॅप्टन सोबत चर्चा झाली, तेव्हा मात्र ते सांगितलं की आम्ही नव्यानं करू सुरुवात, बऱ्याच चुका आमच्या घडलेत त्या सुधारून काढू आणि या मॅच मध्ये अशा चुका चालणार नाहीयेत. किरण कंक या टीमचा कॅप्टन आहे आणि किरण कंक जर चालला तर या मॅच मध्ये डोकेदुखी वाढू शकते. सध्या पण पहिलं संघाची धाव संख्या अगदी 7 आकड्यावरती आहे आणि 5 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. खेळाडू आपण पाहिलं तर अगदी डीप मिड विकेटचा सर्कलच्या आतमध्ये खेचून घेतला आणि किरण कंकला सध्या मात्र स्ट्राईकला पाहतोय बॅट्समन अर्थातच जिजा रायडर या टीमचा. दोन धावा कंप्लीट आणि सुजय विजय पाटील खऱ्या अर्थानं तो देखील उपस्थित आहे या स्पर्धेसाठी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अंडर 20 साठी त्याचं सिलेक्शन झालं. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूयात. अंडर 20 साठी आपण पाहिलं तर लेदर क्रिकेट साठी त्याचा सिलेक्शन झालंय. युवराजजी चोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करूयात. धाव संख्या आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस. मी विनंती करेल सन्मान आपण करूयात. खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं हेच स्वप्न आहे या गावातून एक खेळाडू हा मात्र राज्यस्तरीय आंतरराज्यस्तरीय इंटरनॅशनल पर्यंत पोहोचावा आणि सध्या आपण पाहिलं तर सुजय विजय पाटील त्याचा खऱ्या अर्थानं मी आभार व्यक्त करेल कारण की आणि कौतुक करेल अभिनंदन करेल त्याला. लेदर क्रिकेट मध्ये आपण पाहिलं तर अंडर 20 मध्ये सिलेक्शन झालेला हा खेळाडू आहे. अभिमान आहे बनपुरी गावाला आणि प्राऊड फील आहे बनपुरी गावाला. आज आपल्याच भागातला खेळाडू आज आपण पाहिलं तर
लयडॉग क्रिकेटमध्ये एक चांगल्या लेवलला चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जातं आणि त्याचं सिलेक्शन देखील झालंय आणि यासाठी मात्र त्याचं अभिनंदन बनपुरी क्रिकेट प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जातंय. हो यावेळी मात्र हाफ ट्रॅकर होता. कोणता खेळाडू चेंडू खाली पोहोचेल, अखेरीस कॅच ड्रॉप झाली आहे. आणि यावेळी मात्र अगदी आपण पाहिलं तर फलंदाज सनी कंगची कॅच यावेळी मात्र आपण पाहिलं तर ड्रॉप होते. सनी कंग काय घडलं या मॅच मध्ये, सनी कंकला संधी भेटले. सनी कंक जर थांबला तर या संधीचं सोनं करून जाऊ शकतो. सनी कंकला माहिती आहे कशा पद्धतीने संधीचं सोनं केलं जातं. धावसंख्या अगदी 9 या आकड्यावरती आहे. पहिला चेंडू होता गोलंदाजीसाठी. आपण पाहिलं तर समर आल्यानंतर हो लिडिंग एज यावेळी मात्र गली रिजन मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतो. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका साईडला आपण पाहिलं किरण कंगचा बॅटिंग वरती त्याला एक संधी भेटली, एक कॅच त्याची ड्रॉप झाली. दुसऱ्या साईडला सनी कंक आहे त्याची देखील कॅच ड्रॉप झाली. दोन्ही बॅटर साठी संधी मात्र चालून आले. लेट्स सी या मॅच मध्ये समरची गोलंदाजी कशी राहते, कारण की समरला सेकंड ओव्हर मध्ये यावेळी मात्र जरूर आणलं गेलं. पुढे आला, बिग हिट केला, विकेट कीपर की स्लीप. यावेळी मात्र कॅच पकडली जाते आणि अखेरीस टीमचा कॅप्टन मोहोळक्या किरण कंग बॅक टू द डकआउट. विकेट येते.
हो यॉर्कर ड्राईव्ह केला, यावेळी मात्र अप्रतिम ड्राईव्ह आहे, एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळून काढला, एक धाव मात्र कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी जागा सुटली, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहिले. किरण कंग बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर राहुल देसाईंनी देखील जागा सोडल्या. प्रदीप सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झालेत. प्रदीप खोपडे आणि सनी कंग. तेरा धावा 13. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. 2 षटकांचा खेळ यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी संपुष्टात झाला आणि या 2 चेंडूच्या 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 13. लॉस ऑफ दी 2 विकेट्स. थँक्यू सो मच किरण मस्कर सर. अगदी या स्पर्धेला जर पाहिलं तर सकाळी सर्व मान्यवरांनी गर्दी केली होती. आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या अगदी बनपुरीचे अगदी उद्योजक आहेत युवराज चोरगे सरांचं अगदी शुभागमन झालंय. काय सांगाल सर, स्पर्धा अगदी आपल्या गावाची आहे, बनपुरी गावाची, 12 वाड्या आणि संपूर्ण एका गावाची ही स्पर्धा, काय सांगाल? सर्वप्रथम बनपुरी प्रीमियर लीग 2024 आयोजक मनोज पाटील साहेब, सतीश देसाई साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं खूप योग्य पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. तसेच आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला हा क्रिकेटचा खेळ पाहता येत नाही आहे. आता एवढ्या चांगल्या पद्धतीनं क्रिकेट आपल्या गावातील मुलं खेळतात हे आज मी पहिल्यांदाच बघतोय. सर्व क्रिकेटवीरांना, क्रिकेट खेळाडूंना पुन्हा एकदा धन्यवाद. सर्वांचे आभारी आहे. खूप चांगल्या पद्धतीनं आपण खेळ दाखवता. लहान मुलं सुद्धा अतिशय उत्सुकतेपणे हा खेळ बघतात. पुन्हा एकदा सर्व बनपुरी लीग 2024 सर्व आयोजकांचं अभिनंदन, सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू सो मच सर. अगदी युवराज चोरगे सर आपला बहुमूल्य वेळ दिलात, मनपूर्वक आभार. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स किरण सर. ओव्हर क्रमांक 3 आता सुरुवात होते. ओहो मान दिलाय, चांगल्या चेंडूला मान द्यावा लागतो, क्रिकेटची परिभाषा आहे. खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा लागतो, क्रिकेटची परिभाषा आहे. या मॅच मध्ये सनी कंग थोडासा आपण पाहिलं तर वेळ घेतोय. कदाचित वादळापूर्वीची शांतता हीच आहे का? स्क्वेअर कट हलक्या हाताने फक्त यावेळी मात्र दिशा दिले पॉइंटला खेळाडू. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एकाच धावी ती समाधान मानलं जात आहे. थोडासा आपण पाहिलं तर येस बॉल टाकताना बॅडमिंटन फटका खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. हा देखील व्हाईट बॉल, कारण की बॅट्समनला पूर्णपणे हवेत उडी मारून हा चेंडू खेळावा लागला आणि यासाठी आपण पाहिजे तर व्हाईट बॉल अगदी यावेळी मात्र निघून जातोय. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. संघाची धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती 15. बॅट फुटला जातोय, पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताला गोलंदाजी करत असताना मिस्टर गणेश यांनी चांगली गोलंदाजी मी म्हणेल, कारण की तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 3 अजूनही बाकी आहे. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मिस्टर प्रदीप बिगिट करण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ विकेट किपिंग, अप्रतिम. यष्टांच्या मागे मात्र चेंडू स्टॉप केला जातोय, कारण की इथे सनी कंकला स्ट्राईक हवी आहे पण त्याला ती स्ट्राईक दिली जात नाहीये. सनी कंक स्ट्राईक वरती आल्यावरती धावा करतोय. विकेट त्याची मिळवण्यामध्ये अपयश आले गोलंदाजी करणाऱ्या टीमला. मात्र सनी कंकला नॉन स्ट्राईकला उभं ठेवणं हा देखील एक वेगळा विजय आहे, कारण की सनी कंक नॉन स्ट्राईकला असल्यानंतर धावा थांबतायत आणि त्याचं उदाहरण ही ओव्हर आहे. अप्रतिम गोलंदाजी. आणखीन एक चेंडू आपण पाहिलं तर अगदी निर्धाव जातोय. आता सनी कंग नॉन स्ट्राईकला काय करतोय, कारण की स्ट्रायकिंगला फलंदाज चेंडूच्या मागे चेंडू खातोय, कारण की संघाची धावसंख्या थांबले, स्टॉप झाले. संघाच्या धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या जातात. 15 धावसंख्या. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू आहे. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का जागा, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि यावेळी मात्र आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2-3 चा खेळ मात्र समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 17. लॉस ऑफ दी 2 विकेट आणि ड्रिंक ब्रेक असेल फक्त 1 मिनिटाचा. ऐकूयात डीजे द्वैत सुमधुर.
मात्र अगदी बॅटिंग करावी लागेल, आता रिक्स घ्यावी लागेल. सनी कंक एका साइडला, तो या मॅचचा हुकमी ट्रम्प कार्ड आहे आणि सनी कंकला ट्रम्प कार्ड सारखी खेळावं लागेल. वेगानं धावसंख्या करावी लागेल. फुल टॉस चेंडू शॉट आर्म पूल केलाय, निघून जातोय, नो बॉल, येतोय षटकार. यावेळी देखील आणखीन एक हवेमध्ये आहे, खेळाडू मागे जातोय, आणखीन एक होत आहे. त्या जागेमध्ये पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा हे घडलंय. आता दोष त्या जागेचा की खेळाडूचा, येतोय षटकार. हो, हलक्या हातानं अप्रतिम कमबॅक केला. चेंडू गुडलेन स्पॉट वरती पडतो, थोडासा आतमध्ये टर्न केला. सनी कंक साठी हा चेंडू खऱ्या अर्थानं प्रश्न विचारणारा होता. यानंतरची मॅच आपण पाहिलं तर प्रेक्षणीय लढत, म्हणजे एका साइडला सन्माननीय महेशजी पाटील साहेब 40+ मधून खेळतील, दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर 45+ खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. एक प्रेक्षणीय लढत माजी खेळाडू मध्ये खेळताना दिसेल. यावेळी देखील बॅकफुटला जातोय, पंच केलाय, डीपेस्टला कव्हर रिजनला, चेंडू मात्र वेगाने निघून जातोय, आणखीन एक येतोय. सनी कंकने मात्र हात खोलून हात धुवायला सुरुवात केली आहे. आता गोलंदाजाच्या मागे मात्र हात धुवून लागलाय. सनी कंक ऑन फायर. आणि जेवढ्या वेगानं बकासूर धावतो तेवढ्याच वेगानं धावा करायला सुरुवात केली. बकासूर प्रेमी साहिल सतापे आमच्या सोबत इथे आहे, अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडलाय साहिल सतापे. हो, यावेळी देखील व्हाईट बॉलचा इशारा. प्रेशर आला या मॅच मध्ये. स्मित पहा, वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. चांगली वेळ आणावी लागते, वाईट वेळ न बोलवता येते, पण ती मुक्कामाला नसते. आणि चांगली वेळ आल्यानंतर वाईट वेळ निघून जाते. त्याचं कारण आहे सनी कंकने चांगली वेळ आणली आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या अगदी 35 वरती जाऊन पोहोचली. बॅकफुटला आणखीन एक सुरेख फटका, चेंडू वेगाने जातोय, डीप स्पेल रिजनला, अगदी 4 धावा. अप्रतिम बॅटिंग, सनी कंक ऑन फायर. सनी कंक तोडतोय, सनी कंक फोडतोय आणि सनी कंकच्या बॅट मधून आता मात्र धावा यायला झाले सुरुवात.
45 धावसंख्या सध्या मात्र अगदी स्कोर कार्ड वरती सजली गेली. 5 चेंडूचा खेळ झाला आणि 45 धावसंख्या. सनी कंग सध्या बॅटिंग करतोय. 14 चेंडू 33 वरती. अप्रतिम हॅमरिंग. शॉर्ट आर्म पूल हवेमध्ये. चेंडू मागे 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 चाललाय. आणखीन एक येतोय बिग हिट. सनी कंगच्या बॅट मधून आता मात्र आग निघते आणि सनी कंग या मॅच मध्ये आता बाबळीच्या काट्यासारखा टोचतोय, फोडतोय. मात्र चेंडू निघून गेला. आणखीन एक षटकार. 4 षटकांचा खेळ समाप्त. ना इथून तो शिकतो आणि हा खऱ्या पद्धतीने त्याचा आतापासून करिअरला सुरुवात होते. कारण की आजही तुम्हाला माहिती आहे ज्या पद्धतीने जे महागडे खेळाडू आहेत जे धावा खर्च करतात ते आजही येणाऱ्या मॅचेस मध्ये चमकतात. धावसंख्या 52 आहे. 52. सनी आल्या पुन्हा एकदा. 39 धावा ठोकल्यात. यावेळी मात्र अप्रतिम फटका आहे. मिड विकेट रिजन. थोडासा क्षेत्रक्षेत्रामध्ये गफलत होतीये पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी अगदी योग्य होते मात्र हा देखील निसटतो हातातून. बहादूर भी नसीब लोगों का साथ देती है. म्हणजे नशिबाचा 1% खिशात ठेवावा लागतो. मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे आपण पाहिला. संघाची धावसंख्या 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 54 धावसंख्या. व्हॉट अ मॅच. यानंतर असेल माजी खेळाडू आणि 40+ 45+ खेळाडू. अगदी प्रेक्षणीय मॅच. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न अगदी फासला गेला. बॅट स्विंग केले. निर्धाव चेंडू येतोय. तब्बल चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 धावसंख्या 54. चांगली धावसंख्या आली. एक फायटिंग स्कोर तयार झाला आणि सध्या सनी कंग बॅटिंग करतोय. आपण पाहिलं तर 41 धावसंख्येवरती. बैकफुटला जातोय. शॉर्ट आर्म फुल. गेंद अस्ती अस्ती बस्ती में. सनी कंग अपने मस्ती में येतोय. षटकार. तू पडला तर उचलायला कोणी येणार नाहीये. मस्ती तुझी आहे ती. धावसंख्या जाऊन पोहोचले 60. 60 धावसंख्या. 4 चेंडूचा खेळ झालेला. मॅच बॉल आलाय कदाचित आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे इनिंगच्या समाप्तीसाठी. 60 धावसंख्या.
3 ओव्हर मध्ये 17 आणि डायरेक्ट पुश केले धावसंख्या 4-5व्या ओव्हर मध्ये. यावेळी देखील आपण पाहिलं तर सरळ बॅटिंगने जरूर घेऊन काढला, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. यावेळी मात्र डावीत लगावले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सनी कंग वैयक्तिक बॅटिंग करतोय सध्या. आपण पाहिलं तर 49 धावा 19 चेंडू मध्ये सनी कंगच्या बॅट मधून आलेत. आणखीन एक 50 बनपुरी प्रीमियर लीग ची येईल का? पहिली 50 अशोक मोहितेच्या नावावरती आहे. 22 चेंडू 57 धावा त्याने ठोकल्या होत्या. यावेळी मात्र बिग हिट, कॅच ड्रॉप आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. बनपुरी प्रीमियर लीग 2024 मध्ये दुसरी 50 करणारा खेळाडू सनी कंगच्या नावावरती राहते 50. अप्रतिम बॅटिंग, 20 चेंडू आणि 51 धावा ठोकणारा सनी कंग. बॅट वर करायचे सनी. पहा काय ती बॉडी आहे, काय ती बॉडी लँग्वेज आहे, काय ते आर्म्स आहे, काय ते मनगट चेहऱ्यावरची स्माइल अप्रतिम आहे. एकदम ओके, लाजवाब आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 64 आणि 65 धावेचं आव्हान आहे. 65 रन्स टू विन. नाईकबा 11 संघ 65 धावेचं आव्हान. जव्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण लहू जाधव सर यांना आमंत्रित करूयात. 65 धावा कशा बनवल्या जातात, कशा रोखल्या जातात, काय घडतंय, काय बिघडतंय आणि चमत्कार होतोय का? येस सर, थँक्यू सो मच किरण मस्कर सर. अगदी पुढचा सामना जर पाहिला तर बनपुरी प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वातील एक लक्षवेधी लढत पाहायला मिळेल. प्रेक्षणीय सामना. नक्कीच आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही काही मान्यवरांना आणि ज्येष्ठ खेळाडूंना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. मी लक्ष वेधतोय आदरणीय श्री विनायक लटके सर मुख्याध्यापक आहेत, अशोक पाटील सर, महेश पाटील साहेब, रवी पवार साहेब, राजेंद्र पाटील साहेब, महेश पाटील साहेब, बापू, संदीप देसाई साहेब, सतीश देसाई साहेब, संजय देसाई साहेब, हनुमंत सुर्वे साहेब, अरविंद चोरगे साहेब, प्रमोद पाटील साहेब, सुरेश देसाई साहेब, श्री कमलाकर पाटील साहेब, श्री मनोज पाटील साहेब, श्री शिवाजी पवार साहेब, श्री अनिल पाटील साहेब, श्री दत्तात्रेय मोकाशी साहेब, श्री शिवाजी देसाई साहेब, श्री विद्यानंद पाटील साहेब, श्री निवास कंग साहेब, श्री संदीप कंग साहेब, श्री संजय कंग साहेब, श्री महेश कंग साहेब, श्री विजय येळवे साहेब, श्री संदीप पवार साहेब, श्री शांताराम कदम साहेब, श्री रवींद्र साळुंके साहेब, श्री सूर्यकांत मोकाशी साहेब या सर्व मान्यवरांना आणि श्री ज्येष्ठ खेळाडूंना विनंती करेन आणि श्री शिवाजी जाधव साहेब बॉस अगदी प्रेक्षणीय सामन्यासाठी सज्ज राहायचंय. या सर्व खेळाडूंना मात्र प्रेक्षणीय सामना खेळण्याची मान्यवरांना संधी मिळेल. यस, अगदी युवराज चोरगे साहेब देखील सज्ज होतील. चला अगदी सज्ज राहा. किरण सर, पुढचा सामना मात्र प्रेक्षणीय सामना आहे. अगदी ज्या प्रकारे बनपुरी प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वामध्ये ही प्रेक्षणीय सामना ठेवलाय. चला फास्ट करा दोन्ही टीम. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. फास्ट करा प्लीज. जाऊया मॅचच्या दिशेनं. थँक्यू सो मच. जिजा रायडर संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकली आणि काय फलंदाजी केली. अगदी 64 धावा धावफलकावरती नोंद केल्या. सनी कंग यांची बॅट मात्र तळपली. 20 चेंडूमध्ये 51 धावांची नाबाद विस्फोटक खेळी. बनपुरी प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वातील अगदी दुसरा अर्धशतकवीर ठरलाय अर्थातच सनी कंग. अगदी त्यांची देहबोली जर पाहिली तर अगदी एक
कुस्तीपट्टू अगदी पैलवान वाटतात. पैलवानांची बनपुरी, क्रिकेटची पंढरी बनपुरी. अगदी सनी कंक यांच्याकडे जर पाहिलं तर पैलवानांची आठवण झाली. संपूर्ण बनपुरी गावाचा इतिहास जर पाहायचा तर अगदी पैलवान क्षेत्रामध्ये नावाजलेले राघू पाटील पैलवान, कुंडलिक पैलवान, तुकाराम भालेकर पैलवान यांची नावं मात्र आदराने घेतली जातात. आणि आज तशीच सनी कंक यांनी आपल्या ताकदीच्या जोरावर काय फलंदाजी केली. अगदी परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्श या बनपुरी गावाला झालाय. अगदी परमपूज्य गगनगिरी महाराजांचा आश्रम देखील पाहायला मिळतोय. आणि या गोंडवट मैदानावर बनपुरी गावाच्या क्रिकेटची सुरुवात झाली. समोर जर पाहिलं तर नाईकबा मंदिर अगदी मैदानाच्या मागे ज्योतिबा मंदिर आहे. दोन्ही मंदिरांच्या मध्यभागी वसलेलं हे क्रीडांगण आपण पाहतोय. आज अगदी संपूर्ण बनपुरी गावाचा अगदी ऐतिहासिक दृष्ट्या विचार करायचा गेला तर अगदी संपूर्ण सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे गाव, 12 वाड्या आणि एक जूट असणार हे गाव. आप्पासाहेब देसाई सर यांचा अगदी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या गावचे पहिले पदवीधर असतील आप्पासाहेब देसाई. अगदी शिक्षण महर्षी दादासाहेब मोकाशी साहेब अगदी यांच्या नावाने कराडला कृषी महाविद्यालय आहे. अगदी ते देखील आपल्या बनपुरी गावचेच सुपुत्र. महेश पाटील साहेब उद्योजक ज्यांना क्रिकेटची अति आवड आहे. महेश पाटील अँड कंपनी लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून सातत्याने अगदी त्यांचं कार्य चालू आहे उद्योजक. परंतु आपल्या गावचा अभिमान, आपल्या गावची जिजाऊची लेक अगदी आत्माराम देसाई साहेब यांची सुकन्या विजया देसाई अगदी 32 शिराळामध्ये जिल्हा न्यायाधीश या पदावर कार्यरत आहेत. म्हणजेच काय तर आज बनपुरी गावातून एखादी जिजाऊंची लेक एवढ्या उच्च पदावर अगदी पोहोचते. म्हणजेच काय तर शिक्षण असू द्या, क्रीडा असू द्या अथवा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये बनपुरी गावाने आपला दबदबा नोंदवलाय. सायकलपट्टू म्हणून प्रियंका विठ्ठल देसाई अगदी या देखील लेखीने महाराष्ट्राच्या सायकल शर्यतीमध्ये पहिला क्रमांक फटकावून बनपुरी गावाचं, पाटण तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोंद घेण्यास भाग पाडलाय. सब लेफ्टनंट म्हणून अभिजित मोकाशी सर असतील अगदी भारतीय नौदलामध्ये कार्यरत आहेत. आपल्या गावचा अभिमान त्यांच्या माध्यमातून सामनावीराला अगदी जार पाहायला मिळतोय. परशुराम बिलारे साहेब त्यांच्या माध्यमातून अगदी स्वातंत्र्योत्तर काळात सत्याग्रह केला होता. अगदी सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी त्यांनी उपोषण देखील केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अगदी पंकज पवार साहेब असतील पोशिंदा हॉटेलचे सर्वेसर्वा, त्यांनी देखील अगदी ज्या प्रकारे त्यांच्या शब्दामध्ये कविता केल्यात त्या नक्कीच अगदी आम्ही प्रेक्षणीय सामन्यामध्ये देखील तुम्हाला ऐकवू. काय शब्दांच्या अगदी शब्दांना त्यांनी जोडले, कौतुक व्हायला पाहिजे कवी म्हणून अगदी काम करत असताना. पोशिंदा हॉटेलचे मालक आणि काल संध्याकाळी पोशिंदा हॉटेलची चव अगदी अनुभवली, काय मजा आली, लय भारी अगदी. अगदी आजूबाजूचा जर पाहिला परिसर तो डोळ्यांचा अगदी पाळणं फेडलं, खूप मजा आली सर. अगदी असं वाटतं की परत मुंबईला जाऊच नाही. येस अगदी आपल्या जर पाहिलं तर पंकज पवार साहेब देखील आहेत आणि खरंच मजा आली या परिसराने. अगदी या परिसराशी आम्ही प्रेमात पडलोय. आमचा देखील जिल्हा सातारा, परंतु इकडे आल्यानंतर अगदी वेगळ्या विश्वात आलेल्यासारखं वाटलं, मजा आली, एन्जॉय केली. मुंबईचं आयुष्य अगदी धगधगीचं असतं, प्रत्येक जण घड्याळाच्या काट्यावर चालतो. गावाला आल्यानंतर या गावच्या मातीतलं क्रिकेट अगदी मनमुराद आनंद लुटलाय. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाज किरण कंक, स्ट्राईकवर रणजित देसाई. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, अप्पर कट केलाय, एक्स्ट्रा कव्हर अगदी मागे धावतोय, बांधावरून उडी टाकले. चेंडू अगदी वावरामध्ये पडल्यानंतर हाय त्या स्थितीवर थांबलाय. या 2 धावेने धावांचा श्री गणेशा होत असताना टीम नाईकबा 11 जागृत देवस्थान नाईकबाच्या नावाने खेळणारा हा संघ आपण पाहतोय. प्रमोद पाटील साहेब यांचा संघ नाईकबा 11. अकुट टप्प्याचा चेंडू, क्रॉस बॅटेड फटका, अगदी चेंडू लंगोनला मार्गस्थ होत असताना 2 धावा प्रयत्न करण्याचा केला जाईल. यस, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 धावा धाव फलकावर अगदी जाऊन पोहोचल्यात. लक्ष जरूर 65 धावांचं आहे प्रणव सर, परंतु प्रयत्न करावे लागतील. अगदी प्रयत्न तुम्ही कराल तर तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. किरण कंक यांचा चेंडू पुढे टाकलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. कॅमेरामॅन काच्याला देतोय मानवंदना. इट्स अ ह्यूज हिट. षटकार.
कारण हा आनंद तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाहीये. बॅकफुटला जाऊन टॅप फटका केलाय. बॉक्स क्रिकेटची आठवण जरूर आली आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. रणजित देसाई, अगदी रणजित देसाई यांनी पहिले 4 चेंडू खेळलेत आणि तब्बल 11 धावा केल्यात. 11 धावा धाव फलकावर रणजित देसाई. पहिल्या डावामध्ये अगदी सनी कंक यांची बॅट तळपली आहे. त्याचा अगदी अभ्यास करून या डावामध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अगदी सनी कंक आहेत एसटीच्या मागे. या चेंडूवर अगदी यस पंच इशारा येतोय. अगदी गजानन सरांचा वाईट बॉल. अवंतर चेंडू. धावसंख्या धाव फलकावर 12. 2 चेंडू शेष असतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना समरजीत त्यांच्यासाठी हा चेंडू पंच केला. एक्स्ट्रा कव्हर आहे. 30 वर्तुळाच्या आतमध्ये पकडला जाईल. झेल समरजीत यांचा संपेल खेळ. पहिला धक्का टीम वेदा वॉरियर्स. शकता अगदी मोठू पतलू आणि त्यांच्या बरोबरीने असणारी संपूर्ण हे लहान मुलं हे चिमुकल्यांचा आपण खेळ पाहतोय. धावसंख्या धाव फलकावर 12. पहा ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. मोठू पतलू ही 3D फिल्म असून लहान मुलांचं अगदी मनोरंजन व्हावं त्यासाठी अगदी मोठू पतलूची निर्मिती झाली आहे. 1 to go. शेवटचा चेंडू किरण कंक यांचा अगदी बुंद्यात टाकलाय. निर्धाव चेंडूची होते सांगता पहिलं षटक समाप्त होतंय. 1 गडी बाद केला गोलंदाज सनी. लक्षात घ्या प्रेक्षणीय मॅच साठी काही सूचना आम्ही करतोय. प्रेक्षणीय मॅच साठी फक्त 22 टी शर्ट आपण प्रिंट करून घेतलेत. म्हणजे दोन्ही टीमला 11-11. तर कोणत्या लेजंड खेळाडूला जर टी शर्ट भेटली नाही तर विनंती करेल राग मानून घेऊ नका. सो प्लीज थोडंसं समजून घेऊ ना. फक्त 22 टी शर्ट आपण प्रिंट केलेत. 22 टी शर्ट प्रिंट केले प्रेक्षणीय मॅच साठी. जर कोणत्या आमच्या लेजंड खेळाडूला जर टी शर्ट भेटली नसेल तर दिलगिरी व्यक्त करतो. कोणी राग मानू नका. स्पर्धा एन्जॉय जरूर करूयात. जाऊयात लहू सरांकडे. धन्यवाद किरण मस्कर सर. अगदी उत्कंठ असेल प्रत्येकाला प्रेक्षणीय सामन्याची, परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी महत्वपूर्ण सामना चालू आहे. एका बाजूला नाईक बाय 11 संघ मालक प्रमोद पाटील साहेब आहे. दुसऱ्या बाजूला टीम जिजा रायडर्स संतोष मोकाशी शेठ साहेब यांचा संघ. अगदी बनपुरी गावातील गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ख्याती आहे अगदी संघ मालक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 24 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी 53 धावा. चला फास्ट करा प्लीज टीम. गोलंदाज सचिन पाटील. जॉन्टी अगदी हा बनपुरीचा जॉन्टी आहे. आपण साऊथ आफ्रिकेचा जॉन्टी ऐकलं होतं परंतु हे बनपुरीचे जॉन्टी आहेत नामांकित खेळाडू. जॉन्टी यांचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. हुक केलाय चेंडू अगदी फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. फलंदाजाने दुसरीचा प्रयत्नच केला नाहीये. अगदी या सिंगलने टीमची धावसंख्या धाव फलकावर 13 धावा. 23 चेंडू मध्ये करायच्या 52 धावा. सचिन पाटील उर्फ जॉन्टी आलेत. अनुभव आहे त्यांच्याकडे. अगदी अनुभवी खेळाडू आहेत परंतु तुमच्याकडे अनुभव किती आहे. जॉन्टी यांचा हा चेंडू शरीरापासून दूर टाकलाय. एस अवंतर चेंडूची होते सांगता व्हाईट बॉल. या अवंतर चेंडूने मात्र धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या. अगुट टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार येतोय. बनपुरी प्रीमियर लीगचा ब्रँड दाखवणारा
अगदी खेळाडू खेळतायत परंतु या छोट्या मुलांनी या स्पर्धेला डोक्यावर घेतलंय. रविराज अगदी चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा. गजानन हिरवे सर व्हाईट बॉल. अगदी ज्या प्रकारे मुंबईमधून बोरिवली विभागातून हे पंच आज बनपुरी या विभागामध्ये दाखल झालेत पाटण तालुक्यामध्ये, अगदी स्पर्धेचा दर्जा हे ठरवणारा सांगतोय. जॉन्टी यांचा हा चेंडू स्लॉट मध्ये होता. बैठक खेळण्याचा प्रयत्न पकडला जाईल. झेल जॉन्टी आणि पहिला धक्का दिलाय टीम नाईकबाई 11 फलंदाज बाद. असेल तर प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. श्री अरविंद चोरगे साहेब. अगदी मोठू पतलू आपण जास्त आतमध्ये जाऊ नका नाहीतर सामना तुम्हाला खेळायला लागेल. अगदी छोट्या मुलांना देखील विनंती असेल प्लीज थोडंसं सहकार्य करा. प्रेक्षणीय सामन्यामध्ये मजा करा. गणेश गुरव पहिला चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून वेगाने येतील. एक धाव पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. गणेश गुरव यांनी पहिल्या चेंडूवर अगदी खातं उघडलंय. आयुष पाटील साहेब मी विनंती करेल आपण देखील या अगदी व्यासपीठाच्या जवळ. आयुष आयुष बेटा आपण या. आयुष आयुष पाटील आपण या व्यासपीठाजवळ. जॉन्टिया यांनी गडी जरूर बाद केलाय. गणेश गुरव बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मिड ऑफ आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. अगदी मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत असताना चांगला चेंडू पकडला. जॉन्टी यांनी जरूर अगदी या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात परंतु एक गडी बाद केलाय. 1 टू गो. शेवटचा चेंडू अगदी कार्पेटच्या सहाय्याने व्ही शेप मध्ये फटका खेळलाय. लॉंग ऑन आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. फलंदाज रणजित देसाई स्वतःकडे ठेवतील. स्ट्राईक होती अगदी 2 षटकांची सांगता. 25 ला 2. 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 40 धावा. टीम नाईकबाई 11.
सर्जेराव यांचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, अगदी अवांतर चेंडूची घोषणा केली जाते. पहिला चेंडू अगदी अतिरिक्त स्वरूपात आलाय. एक अवांतर धावेने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 26 धावा. अगदी सामना दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. दोन्ही संघ फाईट करत असताना आपण पाहतोय. बैठक फटका पाहायला मिळतोय. सूर्यकुमार यादव सरांच्या स्टाईलने चेंडूला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून. बनपुरी प्रीमियर लीग षटकार. बत्तीस धावा धावफलकावर, 19 धावा नाबाद. रणजित देसाई अगदी जबाबदारीपूर्व फलंदाजी करत असताना अगदी बॅकफुटला जाऊन पंचचा फटका झाडामध्ये मारला. अगदी आंब्याच्या झाडावर चेंडू आदळतोय. एक धाव पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न झाला. अगदी 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूसाठी. हे असतं क्रिकेट. अगदी प्रत्येकाला आपल्या संघाला जिंकून द्यायचंय. 3 क्षेत्ररक्षक अगदी एक चेंडू पकडण्यासाठी गेलेत. कौतुक व्हायला पाहिजे. ज्या प्रकारे बनपुरी प्रीमियर लीगचा आपण थरार अनुभवतोय. रणजित देसाई 21 धावा नाबाद. 34 ला 2. 16 मध्ये करायच्यात 31. 65 धावांचं लक्ष आहे. नाईक बाई 11. अगदी हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललाय. बॅकवर्ड पॉइंट चेंडूवर येईल वेगाने तद्वर एक धाव घेतली जाईल. रणजित देसाई अगदी ज्या प्रकारे फलंदाजी करत आहेत कौतुक व्हायला पाहिजे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये स्टम्प्स ऍप यांच्या माध्यमातून अगदी त्यांनी गुणलेखन केलं. खूप सारी माहिती त्यांनी देखील आम्हाला दिली आहे. परंतु आता जबाबदारी घेतली आणि आपल्या संघाला अगदी जबाबदारीपूर्वक खेळ करत असताना गणेश गुरव हाफ ट्रॅकर होता. पंच केलाय. लॉंग ऑफ आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निसटलाय. अगदी बांधावरून इकडे तिकडे इकडे तिकडे क्षेत्ररक्षक अगदी उडी घेतोय. परंतु चेंडू हातातून निसटला. या सिंगलने टीमची धावसंख्या 36 ला 2. 14 मध्ये करायचे आहेत 29. यश अपयश हे महत्वाचं नसतं. महत्वाचा असतो तो तुमचा आत्मविश्वास. अगदी तुम्हाला आत्मविश्वास पूर्ण खेळ करावा लागेल. प्रणव सर अगदी या सामना जर पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये रणजित देसाई कट केलाय. चेंडू अगदी बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता जरूर, परंतु बांधावरून पुढे येईल तद्वर चेंडू पुढे पडला. एक धाव प्राप्त होईल. दोन्ही फलंदाज या सिंगलवर समाधान मानत असताना टीमची धावसंख्या 37 ला 2. 13 मध्ये करायचे आहेत 28. अगदी महत्वपूर्ण चेंडू असेल या षटकातील. गोलंदाज सर्जीराव देसाई. शेवटचा चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळलाय. सनी कंक अगदी यष्टीरक्षण चांगलं केलंय. अपील जरूर केले आहे परंतु पंचाने अपील फेटाळले. निर्धाव चेंडूचे होते सांगता अगदी 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 28 धावा. टीम नाईक बाई 11. यस डीजे अद्वैत. टॉस ज्योतिबा वॉरियर्स आणि नाईकबा वॉरियर्स अशी मॅच आहे. कॉल कोण मागणार आहे? नाईकबा वॉरियर्स कॉल मागणार आहे. स्पिन दी कॉइन. सरपंच छापा त्यांनी काटा बघितला आणि छापा मागितलाय आणि टॉस जिंकलाय. महत्वाचा निर्णय काय आहे? बॅटिंग झाले. टीम सगळी तयार आहे. ओके. थँक्यू सो मच. प्रेक्षणीय मॅच. नाईकबा वॉरियर्स वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद किरण सर. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 28 धावा. राहुल देसाई पहिला चेंडू अगदी फुललेंचा होता. बैठक फटका खेळायचा प्रयत्न जरूर झाला रणजित देसाई यांचा, मात्र एक धाव या फटक्यावर प्राप्त होईल. 38 धावा धाव फलकावर. टीम नाईक बाय 11 बनपुरी. रणजित देसाई नाबाद. 11 चेंडू मध्ये केल्या 24 धावा. अगदी सामना दोन्ही बाजूला जाऊ शकतो.
गणेश गुरव आडवा बॅटने चेंडू हवेत केला, क्षेत्ररक्षक अगदी काहू कॉर्नरवरून वेगाने आले, एक धाव पूर्ण केले, दुहेरीचा प्रयत्न होईल अगदी त्यात 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. काहू कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात होते परंतु 2 धावा घेण्यापासून अगदी वाचू शकणार नाहीयेत. इथे अगदी काय घडलंय यास अगदी पंचांकडे पाहिलं जाईल. पंच येस अगदी पंचांकडे येस पंच 3 धावा. येस अगदी पंचाने होकारार्थी मान डोलावले. खराब क्रिकेट मित्र म्हणेन टीम जिजा रायडर्स. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. अगदी हाफ टाका चेंडू होता, लॉफ्ट केला चेंडू, क्रिकेट मधला पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. फलंदाज रणजित देसाई यांच्या बॅट मधून बीपीएल चा ब्रँड षटकार. .47 धावसंख्या आणि मॅच ऑन झाले. 9 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. आणखीन एक बाईट येतोय. येस अगदी अवंतर चेंडू किरण सर 9 चेंडू मध्ये करायच्यात 17 धावा. 9 चेंडू मध्ये करायच्यात अगदी 17 धावा. बैठक फटका खेळायचा प्रयत्न, अचूक टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय राहुल देसाई यांच्या माध्यमातून. अगदी किरण सर बनपुरी प्रीमियर लीग तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वामध्ये पहिल्याच दिवसामध्ये 3000 पेक्षा जास्त लोकांनी ही स्पर्धेचा आनंद घेतलाय. हीच तर या स्पर्धेची श्रीमंती आहे. मॅच रंगली आहे चांगली. यॉर्कर खोडून काढायचा प्रयत्न, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाईल. रणजित देसाई मॅच विनिंग जर करून देतात आज प्रत्येकाच्या स्टेटसला जरूर त्यांचा खेळ बघायला भेटेल तुम्हाला. 49 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर 49 असताना अजूनही 7 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 16 धावेची गरज आहे. 7 चेंडू 16 धावा हे समीकरण आहे या मॅचचं. 7 चेंडू मध्ये करायच्यात 16 म्हणजेच काय तर सामना अगदी या दोन्ही बाजूला समसमान स्थितीमध्ये आहे. जिजा रायडर्स त्यांच्या विरोधात नाईक बाय 11. गणेश गुरव स्लॉट मध्ये होता, चेंडू जाईल बंगलोच्या बाहेर इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. विजिट बीपीएल षटकार.
न बोलवता येते पण ती मुक्कामाला नसते, पण चांगली वेळ आल्यानंतर वाईट वेळ निघून जाते. या मॅचला बनवली आहे. रणजित देसाई सध्या अप्रतिम बॅटिंग करतात, जे आपण पाहिलं तर वैयक्तिक अगदी 35 धाब्यांवरती बॅटिंग करतात. अगदी 6 चेंडू आणि 5 धाबेची गरज. फ्री हिटचा चेंडू सध्या मात्र आपण पाहतोय. हलक्या करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र आपण पाहिलं तर संधी जरूर आहे, मात्र आणखीन एक धाव कदाचित कंप्लीट केली आहे. लाईक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. आता समीकरण बदललंय. आता 5 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. मॅच बनली आहे 5 चेंडू 4 धावा, 4 धावा 5 चेंडू, 5 चेंडू 1 चौकार आणि मॅच एका टप्प्यावरती आहे. टप्पा चुकतोय, कार्यक्रम होतोय. गणेश गुरव अगदी समोर आहे स्ट्राईकला, परंतु सुजित एक उद्योन्मुख खेळाडू अगदी अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास अगदी तुम्हाला सार्थ ठरवायचा असेल ना तर तुम्हाला अचूक टप्पा योग्य दिशेवर गोलंदाजी करावी लागेल. अगदी या सामन्यामध्ये रणजित देसाई यांनी जबाबदारीपूर्वक खेळ करत असताना 16 चेंडू मध्ये 35 केल्यात. आता 5 चेंडू मध्ये करायच्या 4 धावा. अगदी एक बनेल हिरो, एक बनेल विलन. अगदी एक चेंडू राजा बनवतो. यावेळी पहा अगदी व्हाईट बॉल, कहाणी में ट्विस्ट. एक्स्ट्रा धाव देऊनही मॅच हातातून जाते की काय. किरण कंग जवळ जातोय, चर्चा करतोय, मॅचची कहाणी बदलते. बिग हिट, फिनिश, संपली, खतम, ओके, समाप्त. लोकांनी मारलेल्या टोमण्याच्या भट्टीत माणूस राख नाही हिरा बनतो. चमकलाय, अप्रतिम बॅटिंग. नाईक बाई 11 ठोकरीजे.